शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला आणि या सत्कारानंतर एकीकडे संजय राऊत यांनी पवारांवर थेट टीका केली तर शरद पवारांनी सत्कार सोहळ्याला जायला नको होतं असं राऊत म्हणाले आणि दुसरीकडे मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार असलेले संजय दिना पाटील यांनी मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। संपूर्ण सोहळा संपेपर्यंत संजय दिना पाटील या कार्यक्रमामध्ये बसून होते आणि विशेष म्हणजे सोहळ्यानंतर श्रीकांत शिंदेंकडून आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सुद्धा संजय दिना पाटील गेलेले होते। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। उद्धव ठाकरे यांच्या 23 जानेवारीच्या सभेला जाणं सुद्धा संजय दिना पाटील यांनी टाळलेलं होतं तर दिल्लीतील ठाकरेंच्या खासदारांच्या पत्रकार परिषदेला सुद्धा संजय दिना पाटील गेलेले नव्हते। या दरम्यान संजय दिना पाटील यांनी काय ट्विट केलेलं आहे तेही पाहूया। कालच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली खरी आणि त्यावेळी त्यांनी ट्विट केलं, महाराष्ट्र सदन नवी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार व मराठी जनसन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित होतो। यावेळी पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सोहळ्याला संजय दिना पाटील उपस्थित होते आणि यावर आदित्य ठाकरे यांना आता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला असता त्यांनी काय नेमकं उत्तर दिलं पाहूया। पण त्याच सोहळ्यामध्ये संजय दिना पाटील उपस्थित असतील ना, पण ते कोणासाठी केलेले हे विचारत ना, ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील। तुम्ही आज पवारांना भेटणार नाही, आज नाही भेटणार आहे।